नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। प्रकाशा पाणीबाणी। पुलाच्या कामात ठेकेदाराचा मनमानी कारभार। तहानलेल्या ग्रामस्थांचा संताप, तहसीलदारांनी दिला दणका। वृत्त संकलन प्रतिनिधी अनिल गुरव, तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क प्रकाशा। नॅशनल हायवे 752 वरील प्रकाशा आणि डामरखेडा या दोन गावांना जोडणाऱ्या नवीन पुलाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे। मात्र संबंधित ठेकेदाराच्या कमालीच्या दुर्लक्षामुळे आणि बेजबाबदारपणामुळे गावाला पाणी पुरवठा करणारी मुख्य बोरवेल चक्क तोडून टाकण्यात आली आहे। या हलगर्जीपणामुळे संपूर्ण प्रकाशा गावाचा पाणी पुरवठा पूर्णपणे खंडित झाला असून ग्रामस्थांमध्ये प्रशासनाविरुद्ध प्रचंड रोष व्यक्त होत आहे। पुलाचे बांधकाम करताना जमिनीखालून गेलेली मुख्य जलवाहिनी आणि गावाला पाणी देणारी महत्त्वाची बोरवेल ठेकेदाराच्या यंत्रणेने पूर्णपणे निकामी केली। विशेष म्हणजे या ठिकाणी पाणी पुरवठ्याची यंत्रणा असल्याची पूर्वकल्पना ठेकेदाराला असतानाही कोणतीही खबरदारी घेतली गेली नाही। यंत्रणेच्या या ओव्हर कॉन्फिडन्समुळे आज हजारो नागरिक पाण्यासाठी वणवण करत आहेत। ठेकेदाराला केवळ कामाची घाई आहे, जनतेच्या मूलभूत सोयींशी त्यांना देणे घेणे नाही का, असा सवाल आता ग्रामस्थ विचारत आहेत। घटनेची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्र पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ प्रशासन आणि ठेकेदाराच्या प्रतिनिधींना चांगलेच सुनावले। ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे गाव तहानलेले राहणे सहन केले जाणार नाही, अशा कडक शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला। जोपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत पुलाचे काम पुढे सरकू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेत त्यांनी कामाला चाप लावला आहे। जे गावात पाणी पुरवठा होतो त्या पंप जवळ त्यांनी खोदकाम लावताना तो पंपच त्यांनी डायरेक्ट तोडून टाकला। त्याच्यामुळे गावात पाणी पुरवठा होऊ शकत नाही, कारण 4-5 दिवसापासून पाणी पुरवठा गावातला इलेक्ट्रिक लाईन म्हणा किंवा काही कारणामुळे थोडंफार कमी जास्त होत होते। जसं आज 2 दिवसात पाणी क्लिअर झालं, परंतु त्यांनी अगदी जवळच बोरच्या जवळच त्यांनी खोदून टाकलं। त्याच्यामुळे पाणी आज गावाला मिळणार नाही, तर याची जबाबदारी शासनावर का काम करणाऱ्यावर ते सांगा। कारण काय आहे की वेळोवेळी कलेक्टर मॅडमनी इथे व्हिजिट दिली, प्रांत साहेबांनी दिलं, मागचे तहसीलदार साहेबी नेहमी सतत पाठपुरावा करत होते, परंतु शेवटी आमच्या इथले वायरमन आहेत, वॉचमन आहे, यांनी सांगितलं की 10 फूट लांब असू द्या, व त्यांनी आरामखोरांनी ते अगदी जवळ जाऊन त्यांनी मुद्दाम बुद्धी पुरस्कार ते बोर पाडला। तर याची जबाबदारी त्यांनी घेतलं। ठीक आहे, 2 दिवसात जे पाणी सुरळीत झालं नाही तर गावाजवळ रस्ता रोको करण्यात येईल, हे आपल्याला मी सांगू इच्छितो। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शहादा तहसीलदार संभाजी पाटील यांनी तातडीने या प्रकरणात हस्तक्षेप केला। त्यांनी संबंधित विभागाला आणि पुलाच्या कामाशी संबंधित यंत्रणेला स्पष्ट निर्देश दिले आहेत की तोडलेली बोरवेल तातडीने दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरू करावा। दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत गावात टँकर किंवा इतर माध्यमातून पाण्याची गैरसोय होऊ देऊ नका। आज सकाळी मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी पाणीपुरवठा कार्यालयावर धडक दिली। प्रशासनाने तातडीने ठोस पावले न उचलल्यास मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। आता तहसीलदारांच्या आदेशानंतर ठेकेदार किती वेगाने ही चूक सुधारतो याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।